तर पैठण छत्रपती संभाजीनगर मार्गावर आता रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। बिडकीनच्या निझलगाव फाट्यावरचं हे रास्ता रोको आंदोलन आपण आपल्या दृश्यांमध्ये बघतोय। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं 100 फुटी रुंदीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। बिडकीन परिसरातील 5 ते 6 गावातील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। रास्ता रोको आंदोलनामुळे पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। मोहसिन, काय अपडेट्स? नक्कीच हे आंदोलन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर आणि पैठण महामार्गावर। काही दिवसांपूर्वी प्राधिकरणाच्या अंतर्गत जे आहे तर अनेक रस्ते जे आहेत तर मोठे करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर पैठण रोड 100 फूट करण्याचं हालचालीला वेग आलाय आणि यालाच विरोध करण्यासाठी गेवराई ते कवडगाव असं हे सगळ्या गावातले लोक जे आहेत तर विरोध करतायत। यासाठी हे सगळे गावकरी आता रास्ता रोको करताना आपल्याला पाहायला मिळतंय। बिडकीन येथील निलजगाव फाट्यावर हे रास्ता रोको सुरू आहे। 5 ते 6 गावातील शेतकरी हे गावकरी या सगळ्या आंदोलनात सहभागी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आता लावण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी इथली शेतकरी आणि जे रस्त्यावरचे नागरिक आहेत ज्यांची दुकानं आहेत हे सगळे नागरिक इथं घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच मोहसिन, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।